प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी। मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत, घरं आणि शेती पिकं पाण्याखाली, तर नांदेडमध्येही मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी, वाहतूकही ठप्प। धाराशिवच्या भूम, परांडा, लोहारा, उमरगा या तालुक्यांना पावसानं झोडपलं। शेत जमिनी पाण्याखाली, पाथरूड, आंबी या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद। अनेक गावांचा एकमेकांशी संपर्कही तुटला। बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर, शेतकऱ्यांची चिंता वाढली। परळीच्या कन्हेरवाडी ते देव्हाडा या रस्त्यावरील पूल वाहून गेला, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सीना नदीसह सातकुंड धबधब्याचंही रौद्र रूप। सोलापूरच्या माढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये शासनातर्फे मोफत धान्यासह पशुखाद्याची मदत। दरम्यान दक्षिण सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप, तर नाम फाउंडेशन सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली। नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार। जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातनं मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे, उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। नांदेडच्या पूरग्रस्तांशी अजित पवारांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांनी नागरिकांना दिला धीर। सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी। नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून जिल्हाधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट फोन, तर एक गुंठाही पंचनाम्याचा ठेवू नका, भरणे अधिकाऱ्यांवर संतापले। 8 दिवस कुठे होतात असं म्हणत सोलापूरच्या उंदर गावातील ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांवर संताप। ग्रामस्थांच्या रोषानंतर खोतांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हकलून लावलंय, मात्र यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा हल्लाबोल। तामिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची ही भीती। रॅलीला मोठ्या प्रमाणात जमली होती गर्दी। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सर्वात मोठं पथसंचलन। संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण। पथसंचलनासाठी स्वयंसेवकांचे 3 पथक वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण। सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी। मुख्यमंत्र्यांचं दीपक बोराडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण, तर एसटीतनं आरक्षण केंद्र सरकार देत असतं, चर्चेतनं मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना नगरदौड महामार्गावर हाकेंच्या गाडीवर हा हल्ला, या प्रकरणी तिघे ताब्यात। अखेर शनी शिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील। जिल्हाधिकारी पंकज कुमार आशियांकडे तात्पुरता कार्यभार। देवस्थानावर भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर ही कारवाई। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा, तर पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्यात। पत्रकारांसोबतच्या औपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य।